गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग पार्ट 3मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे सुरतसाठी. 150-160 किलोमीटर असेल. बाईक रेडी आहे, सगळं रेडी आहे. फक्त स्वप्नील बॅगेची स्ट्रीप बांधतो आहे. मग आपण निघूया. तर वाजलेत 8. जास्त ब्रेक घेणार नाही, थोडं नॉनस्टॉप जाऊ, पाण्यासाठी वगैरे ब्रेक घेऊ. तर चला निघूया. फायनली आम्ही लोकेशनवर पोचलेलो आहे. तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता आपण कारने चाललो आहे. 15-20 मिनटं झाले असतील. फ्रेश झालो, काय खाल्लं नव्हतं म्हणून आता आपण चाललो आहे. थलावा करून साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे, प्युअर एकदम. तर आपण तिथे भेटू. चला. आपलं आता खाऊन झालेलं आहे मस्तपैकी. जे आपण 2 टाईप डोसा, उपमा आणि एक शेवयाचं भातासारखा जो पदार्थ होता, खूप टेस्टी होता. आणि एक कॉफी खूप छान होता. आता आपण चाललो आहे हनीला आणायला. चला बघूया कोण हनी आहे. आता आपण पोचलेलो आहे. यस, हनी म्हणजे एक डॉग आहे. आपण पेट शॉपमध्ये आहे. तर तिथे हेअर्स कट करायला आपण दिले होते. हा बघा ब्लॅकवाला डॉगी बघा, किती वेगवेगळ्या प्रकारचे. हा बघा किती क्यूट आहे. कॅट पण आहे. कॅट आपल्याला बोलवते आहे. ही बघ आपली हनी. मस्त क्यूट आहे हनी. हे सगळं पेट शॉपमध्ये. हे बघा सगळं तुमचं सामान आहे. हे बघा एक डॉगी असते, वेगवेगळ्या प्रकारचं सामान आहे सगळं. ती ॲक्टिव्ह आहे हनी. तेव्हा तिथून ते बोकायला लागलं, किती क्यूट बोलत आहे. हेच बोकत होते. एक कॅट पण आहे. कॅट उधर देखना उधर. आता आपण पोचलो आहे. चला या बघूया. तेव्हा कसे खेळते बघा. पट्टा पकडून ठेवलाय, द्यायला मागत नाही पट्टा. ती वेगवेगळ्या प्रकारचे सगळे खेळ खेळते. ते बघा आता खेळेल बघा कसे. फुटबॉल खेळतो तशी खेळते.
खूप क्यूट आहे आणि ॲक्टिव्ह सुद्धा आहे. खेळ आता आता आपण पोचलो. मला रूम दाखवतो. 6व्या फ्लोअरवर आहे. हे बघा किती छान वस्तू ठेवल्यात. ट्रॉफ्याज आहेत. आम्ही एका साईडला बॅगा वगैरे ठेवल्यात. रूम खूप छान आहे. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. ते हॉटेल वगैरे काही नाही, त्यांच्या रिलेटिव्हचे घर आहे ते स्वप्नीलचा. आणि वो सेपरेट उधर ही रहती है क्या इधर? थोडं झोपूया. झोप नाही झाली. कछुआ था कछुआ. झोपून उठलो तर पोरं हानी बरोबर खेळायला आले. इव्हनिंग झाले. व्ह्यू बघा इव्हनिंगचा. चंद्रभागा असा दिसतो मस्त. झाडांचं पण कलेक्शन चांगलं. कलेक्शन म्हणजे ठेवलेच मस्त व्यवस्थित झाडं वेगवेगळ्या प्रकारची. चला आता आपण जाऊया खेळायला खाली. खूप खेळलो. आता स्वप्नील खेळतोय. मामा आहेत ते थकतच नाहीत. तुला आता उद्या गाडी चालवायची, आता हात दुखेल म्हणून मी ब्रेक घेतलाय. थोड्या आम्ही खेळलोत ना, आता आम्ही निघू. तोपर्यंत आता स्वप्नील खेळतोय. आता आपण चाललोय खायला. कारण 7:30-8 वाजताच मार्केट बंद होतात, तर त्यामुळे आम्हाला शॉपिंग करायला भेटणार नाही. चला. पूरा रोड तो ये फेमस कौन सा यही है? सब का सब फेमस. ये मेन वेसू रोड है, इहो फेमस बटे. ओने पाल आरटीओ रोड वो बटे. हर जगह सेम ऐसे बैठे वाला मिले है सा. वो डेकेथलॉन से वो बैठे वाला स्टूल ले लेके बारे सा. सही है. ऐसे ना कि मतलब केहू भी जाके बैठ गए, मतलब बाकायदा ड्रेसअप हो गया. फुल फैमिली गैदरिंग. हाँ हाँ वही. फुल फैमिली गैदरिंग. चलो देखते कौन सा अच्छा है. कहीं भी गाड़ी रोकता, हर जगह एक ही बैठे. कहीं भी कुछ स्पेशल ना है, मई जगह सेम. कहीं भी गाड़ी रोकते कुछ भी खाई चालू करता. गाड्या बघा कशा चालतात. चीन नेपाळमध्ये चालतात तसं चालतात गाड्या. काही देख ना किधर से भी कोई भी जा रहा है.
भाई देखो ना एजा भी प्रॉब्लम है यार एजा रोज आदमी को आग बोल के रास्ता फोन पे चला रहे भाई साहब हर आदमी के चेहरे पे हंसी और सुकून लोग हाँ हाँ बॉम्बे में ज्यादा हर आदमी के चेहरे पे टेंशन ना लो देख ना उसके चेहरे पे कुछ भी नहीं है कुछ नहीं हर आदमी को सुकून है। और यहाँ मॉल में लोग आते हैं सिर्फ एसी का हवा खाने हाँ। खरीदते कुछ नहीं है पहले बता दो। गुजराती मॉल तो कुछ नहीं खरीदता है क्या बोलते? इथे आपण आता दिल्लीवाला कुलचा खाणार आहे. चला बघूया कसा लागतोय, खाऊया. पेट भर जाएगा इसी में लेकिन हाँ अच्छा वो एक लिया. अच्छा बनाया ना हाँ अभी खाएंगे आज हम पनीर या पाणीपुरी खायला वेगळीच आहे थोडी, खाऊन बघूया. लो और हम लोग के इधर पुल पे रुक गए तो सीधा 500 रुपये फाइन है. 500 और ठोकाई अलग से हाँ वही तो यहाँ एंजॉय कर रहा है पब्लिक दोनों ओर है नीचे नदी है वही वैसे हवा बैठे खाने आया है। जैसे घर में ही बैठे. हाँ क्या करेगा टेंशन मिल रहा है बाकायदा गवर्नमेंट बोलती है यहाँ बैठने के लिए हाँ हाँ और वो अलग कुछ तो पार्किंग तो जहाँ बैठेंगे वहीं पे पार्किंग करेंगे ऐसा थोड़ी कि हम नीचे में पार्किंग है यहाँ लेकिन फिर भी पार्किंग एक है. अब जहाँ बैठेंगे वहीं पार्किंग करेंगे हाँ, आराम से ये मगज मारी नहीं चाहिए हा ब्रिज थोडासा खाली आहे. आता इथे आपण चटई टाकून तर नाही बसू शकत, पण डिवायडरवर बसूया. लेफ्ट साईडला मस्त नदी आहे. मस्त आता इथे चिल मारूया, पण थोड्या वेळाने निघूया. ही लायटिंग बघा. आता मस्तपैकी पराठा खाऊया. हा बसून खाण्याचा तरीकाच वेगळा आहे. बघा किती मस्त आहे, बाजूला गाड्या जात आहेत. चला आता आम्ही पराठा खातो, तुम्ही पण या पराठा खायला. पराठे आलेले आहेत. 2 प्रकारचे पराठे मागवलेले आहेत. 3 टाईप्स सॉस आहेत. आजूबाजूचा मॉल बघा कसा मस्त वाटतोय. आरामदायक आम्ही बसलो आहे. चला आता पराठा खातो आणि सांगतो तुम्हाला कसा लागला. आता ज्यूस पियाला आलो आहे. ज्यूस हा वेगवेगळ्या फळांचा आम्ही चॉईस केला, म्हणजे ऑल फ्रूट्स. बघूया कसा लागतो आहे. बाय द वे तुम्हाला सांगितलं नाही, जो पराठे खाल्ले ते खूप टेस्टी होते. पिझ्झाची पण टेस्ट आली आणि जो आपला नॉर्मल पराठा असतो त्याची पण टेस्ट आली. तर वाजलेत पण खूप, ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत. तर आता आम्ही ज्यूस पिऊ आणि डायरेक्ट घरी निघू, म्हणजे रूमवर जाऊ. आजचा दिवस खूप मस्त होता. सगळं खाल्लं, सगळी मजा केली. तर चला निघूया. आता स्वप्नील गाडी चालवत आहे. तसं तुम्ही मागे बघितलात गाड्या कशा पण जात होत्या. तर तो आता सुरतचा अनुभव घेतो आहे. फायनली कालचा दिवस खूप मस्त होता. आता तिथे आम्ही स्टे केलेला, तिथेच पूर्ण दिवस घालवला आणि थोडंसं फिरलो. तुम्हाला दाखवीनच, बघितलंच असाल तुम्ही पहिली बात तर. आता आम्ही निघतो आहे तर डायरेक्ट आता घरी. एक व्यक्तीला दाखवतो. हे बघा कसे बसले. हाँ 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 बाय 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 टाटा. बाय बाय टाटा टाटा. क्या हुआ? टाटा.
चला तर निघताना दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट निघूया. जास्त आज ब्रेक नाही घेणार आहे, डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ. हाँ वो सही है ऑप्शन. चलो चलो हाँ चलो मिल के अच्छा लगा. चलो बाय बाय बाय. आराम से आराम से. नहीं नहीं चलेगा. चलो बाय. चलो अंकल. हाँ ये रख दो ना इधर. थोड़ा स्प्रे मारते. थोड़ा चैन लूप करा. पटपट तैयार हो गया. आ गया. ऐसे सावधान मत रहो, बोलो कुछ तो. काका सावधान स्थितीत उभे होते, त्यांना वाटलं फोटो वगैरे येत आहे. तर आता तयारी रेडी झाली आहे पूर्ण, ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. आता निघू. चला डायरेक्ट तुम्हाला आता भेटीन पोचल्यावर घरी. बरोबर आहे. चला अंकल. कसं झालं?